शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या एका दाव्यावरनं ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। उद्धव ठाकरेंवर शिवसेना प्रमुखांच्या पार्थिवाची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप कदमांनी केला होता आणि यावरनं आज ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी कदमांना थेट इशारा दिला, माफी मागा नाहीतर कोर्टाच्या कारवाईला सामोरं जा असं परब म्हणाले। परबांच्या टीकेला कदमांनीही प्रत्युत्तर दिलंय। यावरनं आता अनिल परब आणि रामदास कदमांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे, कायदेशीर उत्तर त्यांच्याकडनं मागवणार आहे। त्याच्यामध्ये 100% त्यांना माफी मागावीच लागेल। माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल। पण माझी आज मागणी आहे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे किंवा त्यांचा मुलगा जो गृहराज्यमंत्री आहे त्याच्याकडे मागणी आहे की ही नार्को टेस्ट कराच। याच्यावरती मी पर्यंत कोर्ट न्यायालयात जाईल, याच्यावरती मी मारायला जावं टाकेन, 100% टाकेन। कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे। त्याला जे काही कोणी सांगितलंय ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता, कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का, याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। मग आणि जावं कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये आणि कोर्टाकडे पैसे मिळतात ते बघावे। बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती, परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिलेले आहेत याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं, हा याच्यामधला कुटील डाव आहे। आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे। हो, माझी तयारी आहे। उद्याही माझी तयारी आहे आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा, माझी तयारी आहे। उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये, उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमची ते दैवत आहे, मी बोललो। तेव्हा उद्धवजी मला म्हटले, रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत, त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत, हे आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट उद्धवजीने मी। मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला एकदा सांगा, महाराष्ट्र जनतेला कळू देते, समजू देत। आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही, त्यांचं ज्ञान कच्चं आहे। हे फक्त लोकांच्या मनात उद्धव साहेबांच्या बद्दल एक विष घालवायचं, उद्धव साहेबांच्या बद्दल मनामध्ये घृणा तयार करायची, उद्धव साहेबांच्या बद्दल असलेलं जे काही लोकांमध्ये असलेलं प्रेम हे कमी करायचं। मुंबई महानगरपालिका त्यांना माहिती आहे ते जिंकू शकत नाहीत आणि मग असा कोणाला तरी पुढे करायचं, रामदास कदमला पुढे करायचं, रामदास कदमने असं बोलायचं आणि मूळ विषयापासून लक्ष दुर्लक्षित करायचं। शिशुपालाचे मी गद्दार, नमक हराम आणि हरामखोरांना उत्तर देत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावरती टीका केली। उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत असं म्हणत रामदास कदमांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय। मी गद्दार आणि नमक हरामाला उत्तर देत नाही। तो माणूस गद्दार आणि नमक हराम आहे, त्या नमक हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही। कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो, त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोराला मी काय उत्तर देणार। उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल, आम्ही नाही विसरलो, कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे। नमक हरामी तू केलेस, आम्ही काय केली सांगावं? नमक नाही घेतलं आमच्याकडून, मीठ नाही खाल्लं आमचं। गरज योग्य आहे, पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत ही विटंबना आहे।
त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल, जबर किंमत मोजावी लागेल. आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो. फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मदतगिरी असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी लागेल. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील वादाला आता वेगळं वळण लागलंय. आता या वादात जुन्या घटनांचा आधार घेऊन वैयक्तिक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेना प्रमुखांच्या पार्थिवावरून सुरू झालेला वाद आता रामदास कदमांच्या कुटुंबापर्यंत येऊन पोहोचलाय. हो, कुटुंबापर्यंत. कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की जाळलं असा गंभीर सवाल परबांनी केला. आता रामदास कदम यांनी थेट अनिल परबांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय. सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटिक्स मध्ये आलं पाहिजे. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलॉकमध्ये होती, 6 महिने मी ऍडमिट होतो तिथे. तर अशा पद्धतीनं तू बदनाम केलेस ना, याच्यावरती मला दावा टाकेल. याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईल. याच्यावरती मी मारायला दावा टाकेन. आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे. घरातली लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा. आमच्या कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली नाही आतापर्यंत. कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली तर सांग मला एकदा. नाव सांग त्याचं, नाव सांग ना. ते सगळ्याचं खोटं आणि चांगलं झालं तुम्ही मला बोलला तर मी आता पत्रपरिषदेची काढीन आणि या सगळ्या बाबीवरती मी न्यायालयात जाईल. दसरा मेळाव्यापासून सुरू झालेला हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला एवढ्यात संपेल असं काही वाटत नाही. पाहूयात पुढे नेमकं